आईच्या डोक्यावरून सावली काढणं म्हणजे आभाळाला पूर्ण, पण इथे तर आई आणि मुलगा दोघांचे जीवन एका झाडाखाली संपलं। वाजदामधून निघालेली आई आणि मुलाची दुचाकीवरची एक साधी यात्रा नंदुरबारच्या दिशेने चालली होती। कोणाला कल्पनाही नव्हती की हे त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी नंदुरबार मार्गावर सोमवारी दुपारी काळीच पिळून टाकणारी घटना घडली। दिशांत गावित आणि त्यांची आई दीपा गावित हे मोटरसायकलवरून नंदुरबारकडे जात होते। वाऱ्याचा जोर, ढगांचा गर्जना आणि अचानक आलेला पाऊस हे सर्व सहन करत ते दोघं आपल्या वाटेवर चालले होते। मात्र बालआंबरे गावाजवळ आकाशातून नव्हे तर वरून झाडाची मोठी फांदी त्यांच्यावर कोसळली। त्या फांदीने इतकी जोरदार धडक दिली की आईचा जागीच मृत्यू झाला आणि दिशांत गावित याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी त्यांचं प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण नियतीनं काही वेगळंच लिहिलं होतं आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने वाजदा गावावर शोककळा पसरली आहे। एका क्षणात घरातल्या माय लेक आणि दोघंही काळाने हरवून नेले। म्हटलं जातं झाड सावलीत देतात, पण इथे सावलीचा आधारच संपवून गेला। पावसाळ्यात धोकादायक झाडांची वेळेवर छाटणी आणि देखभाल प्रशासनाकडून झाली असती तरी दुर्घटना टाळता आली असती, असं ठाम मत स्थानिक नागरिकांनी मांडलं आहे। हा केवळ एक अपघात नव्हता, तर एक अक्षम्य दुर्लक्षाचा परिणाम होता। आईच्या पदरात माया, मुलाच्या मनात आशा, पण नशिबाने दोघांनाही मृत्यूच्या छायेखाली एकत्र गाठलं। आज वाजदामधील एका घराचं स्वप्न आभाळ कोसळून पडलं आणि त्या ओल्या मातीत आई मुलांचं नातं कायमचं गाडून गेलं।